जीव केवढा, त्याचं वजन किती? क्लोरिनेशनचं नाही आहे तिथं. नाही होईल. बरं, चहा झाला तुम्ही पहिले मोहीमवर जा. हो हो. साथ में आया था क्या कल? बनाते अपन चाय खड़खड़ 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 करते कि नहीं, तो जैसा चाय अपन उबालते, जैसा चाय के जैसा उसको उबालना पानी करके रखो, वही पीने का। ये हुआ एक। दूसरी जो ये बाल्टी है, जो ये बनी हुई बाटली जो है, इसमें का एक प्रमाण के साथ बना है, कितने पाउडर कितना पानी, और वही उसमें वो डालने का। तो ये ये सोल्यूशन घर को बनाने के चक्कर में रहो मत, ये यहाँ दवाखाना में से ही मिलता, आपके घर घर को जाके हम दे रहे हैं अभी। ठीक है। और ये करेंगे तो ये ढाल वांट्या बंद होंगे, ये नहीं करेंगे तो चालू। या आदिवासी बहुल गोमाल 2 या गावामध्ये मी आलो असताना डायरियाची लागण असलेली बातमी कव्हर करत होतो. ती बातमी कव्हर झाली, परंतु इथं अडचणींचा महापूर आहे. जब चुनाव आ जाते तो कोई भी भाग के आते कि यहाँ वो मतदान करना, वहाँ मतदान करना. हर पार्टी वाला यही बोलता कि काम करके देंगे करके. तो मेरे को ऐसा लगा कि कोई काम कर दे, सिर्फ बातें बोलते. अभी बहुत साल हो गया, रास्ता वैसे हमारी 3-4 पीढ़ी हो गई. 40 टापरी लगा के गोमाल तक पैदल, कोई बीमार गिर गया तो झोली में लेके जाना, उसको उठा के जलगांव तक पहुंचाना, और रास्ते में मौत हो जाना. वो मेरे को सहन नहीं हो रहा कि हर जन ये बोलते कि तुम्हारा ठीक हो जाएगा, तो कब होएगा? सब मरने के बाद में. तो मेरे को वो सहन नहीं हो रहा कि मैं इतना करने के बाद में भी कोई अपना बाजी नहीं ले रहा, तो सरपंच पद को क्या करूं? कुछ संडास उल्टी हो गई क्या? कुमार सिंह बामने ये है ना, कुमार सिंह, ये जो अब जो इंजेक्शन सुई लगा रहा ना, इससे है ना तेरा पेट दर्द वगैरह कम हो जाएगा. बट काल रात्री मी इथं 11-11:30च्या दरम्यान पोहोचलो आणि आता सध्या किती वाजले? टाईम किती झाला? 10:30 वाजले सकाळचे. धुक्याचं वातावरण आहे सर्व या ठिकाणी. निसर्ग सौंदर्य भरपूर आहे. हा हे ओरिजिनल सगळं जगतात, परंतु सुविधांचा अभाव आहे. हे माझे काही मित्र बनले होते, त्यांना आता बाय करतो आणि निघतो इथून. आपल्याला इकडून जायचं का? चला मित्रांनो. आता इथून उतारच उतार, परत मग चढ. दरी आहे ना समोर. आता जंगली प्राणी आला समजा, अस्वल वगैरे, मग काय करता तुम्ही? पर्याय नाही. हा, भिडायचंच. डायरेक्ट हो, भिडायचं. भिडायचं पर्याय नाही ना दुसरा. नाही, जास्त करून ते अटॅक नाही करत. हा. अस्वल ते तुम्ही काल नाही सांगितलं, जे पिल्लू सोबत असले की ते अटॅक. इकडून जायचं सगळं आपल्याला का समोरून? सर, तुम्ही जे जसं जगतात तिथे तसं आम्हाला नाही भेटत, पण जिथे आम्ही राहतो तसं तुम्हाला नाही भेटत. कारण की तिथे छान नाले आहे, डोंगर आहे, तिथे पाहायला भेटते, तुम्हाला नाही भेटत ते. खरं आहे, बरोबर. खरं आहे. मुकेश खरं म्हणतोय. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की आम्हाला सोयीसुविधा मिळतात, परंतु हे जगणं मिळत नाही. आणि यांना हे जगणं मिळतं, पण ज्या गरजेच्या सोयीसुविधा आहेत ते त्यांना मिळत नाहीत. त्यांना फक्त रोड हवा आहे. पण हे जर थोडं बाजूला ठेवलं आपण, तर हा जो निसर्गानं मुक्त हस्तपणे उधळण जी केलेली आहे ना यांच्या परिसरात, ती कमालीची आहे आणि हे यांना भेटतं. चला.
आम्ही दोघं असून या जंगलातून जाताना भीती वाटते, कारण की प्राणी आहेत ना, जंगली प्राणी असल्या कारणानं आतापर्यंत तर काही दिसला नाही. नशीब एकट्या दुकट्याचं किती अवघड काम आहे. हो. हा सर पहा, हे म्हणा हे सुखसुविधा नाही म्हणून हे दळण 3 किलोमीटरवरून दळून आणून राहिले ते. हे सुखसुविधा नाही म्हणून सांगावं लागतं. हां बरोबर, ते दिसलं. दळण घेऊन येऊ राहिले ते, म्हणजे आता हे दळण कुठून आणतात? 40 टापरी. 40 टापरी. 40 टापरी. 40 टापरीहून हे डोक्यावर घेऊन असं यायचं. हो, अवघड आहे. अवघड आहे. बोलतील का ते त्यांच्या भाषेत? मराठी? त्यांच्या भाषेत मराठी. अरे बाबांनो, कुठून आले? 40 टापरी. काय त्याच्यात? दळण नेहमी आणावं लागतं हे, नाही का? दादू कोतरेक मिळाली रे गोयाने ओसा गोयाने मेडिया नहीं तुम हम ओसा दाया क्या घाटे होता के हाँ. या पूरा कथा उतर करा ते इंदिरा गड उतरिया. आता पाऊस चालू झाला. दम खाइलो अरे बेसी परेशान हेरे चंद्रे परेशान काय नाही पोले वाटीचं होय. पहिले वाटीचं हो जाते कारण ते घनेरून आठचे रे दादा आवश्यक आहे कर गिल्ला फिरे खरे मधात म्हणजे गोमाल आणि 40 टापरीच्या मधात एक घर आहे. त्या घरी थांबला, तिथे चहा करतात बोलले. म्हटलं पाजा, कारण की पूर्ण डिहायड्रेशन झालं. चहा झाला, कणित झालं. चला टाटा बाय बाय. येतो हा आजी, येतो. हा आज रात्री इथून चालणं इतकं कठीण होतं. हे बघा, हा असा रस्ता आहे. पुन्हा पाय घसरता आहे त्याच्यावर अक्षरशः. टोटल 7-8 किलोमीटरचं अंतर, चांगलं 10-12 किलोमीटरचं वाटायला लागतं. समोर 1-2 घरं दिसले, म्हणजे आता 40 टापरी आलं. आता तिथून पुढं परत ते अंतर खूप जास्त आहे आणखीन, पण ते एवढं खडतर आणि थोडं बरं आहे जरा, कारण की 40 टापरी ते गोमाल फारच खतरनाक आहे. आणि रात्रीच्या वेळ रात्री खूप गाजलं आम्हाला ते. एक आवडलं मला यांची घरांची डेमन खूप छान आहे, सुंदर एकदम. कौलारू घरं आहेत, कारण की इथं पाऊस जास्त असतो ना, त्याच्यामुळं ही जुन्याच पद्धतीची घरं, कौलारू घरं आहेत या ठिकाणी. गोमालवरून 40 टापरी आलो. आता 40 टापरी सोडतोय. लोक पॅनिक झाली होती. त्यांना असं वाटलं की अचानकपणे तिघांचा मृत्यू झाला
नेमकं काय होतं आहे, घाबरली होती आणि खरी सिच्युएशन पाहण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. आता सध्या स्टेबल आहे. आहे 1-2 जणांची तब्येत थोडीशी खराबच आहे, कारण की पण यंत्रणा ठाण मांडून बसलेली आहे. असं एकंदर या ठिकाणची परिस्थिती आहे. मी आता भिंगारा जातो, कारण यांना म्हटलं पायी जातो म्हणून, परंतु पोरं काही ऐकत नाही आहेत. ते म्हणतात नेतो तुम्हाला, कारण की काल रात्री गोमालकडं पाऊस पडला, इकडं नव्हता, तर रस्ता थोडाफार जरा बरा आहे. त्याच्यामुळं 2 व्हीलरवर आता हा थोडासा प्रवास सुखकर होईल, 40 टापरी ते भिंगारापर्यंतचा. पण काल पूर्ण पायी यावं लागलं होतं भिंगाऱ्यापासून ते थेट गोमालपर्यंत. खतरनाक अनुभव होता. आहे इथं समस्या आहेत, भरपूर समस्या आहेत, पण रस्ता त्यावर मोठा उपाय आहे. इथं रस्ता होणं गरजेचं आहे. माझा साधा प्रश्न विचारतो मी आता, भाऊ ड्रायव्हर कोणता चांगला आहे तुमच्यापैकी? सगळेच चांगले. सगळे पायलट आहे का? पाहिलं कोणत्याही गाडीवर बसलं चालतं ना? हो, ओके. चल. तुमचा चॉईस आहे, हा किंवा हा. गेलं नाही आज. नाही. नाही, एवढं दूर आहे ना. काय तुमचं नाही, कोणतं? हे इथं काय टाकायचं. 40 टापरीचं गाव का, घर का तुमचं? घर आपण जेवण केलं ते. हां तेच. हां नाही, पाण्याचं म्हटलं. पाण्याचं गेलो ना भाऊ, गेलोय ना. गेलं का? गेलो नाही का तिकडं मी? उन्हाळ्यात बातमी नाही गेली का मी? हो का? अरे उन्हाळ्यात आलतो ना बाबा मी, 2 हा, रिपोर्ट हा, केले ना मी. उन्हाळ्यात, बरोबर. मग आता मे एवढं महिन्यात काय आलो होतो भाऊ मी. हां हां. आता जी पोरगी वारली की हां. गोमारची, आज ती पोरगी म्हटलं हातोहात वारली. समजा रात्री जेव्हा झाली आणि सकाळी मला सकाळ पण नाही झाला, वारली की नाही वारली. आणि त्याचाच मुलगा आता मतलब अजून त्याची तब्येत बरोबर नाही. त्याच माणसाचा का? त्याच माणसाचा. अरे, अरे. मला किती दिवस झाले, 2-3 दिवस मला त्यात संडासच बंद नाही होऊ राहिली. आज तुम्ही खराव त्या माणसानं काय केलं पाहिजे? किती जिवारी बातमी. हां, या टायमाला आमच्याकडे काही रोजगार नाही, काही नाही, पैसे नाही. थोडे कष्ट वाचवले यांनी, कमाल. भिंगाऱ्यात पोचलो यांच्या बाईकवर. एक्स्ट्रीम ऑफरोडिंग कशाला म्हणतात, हां ते. शूटिंग काढून राहिलं ना ते. छुट्टी आज? नहीं? फिर स्कूल है। स्कूल है? हाँ। अच्छा, कहाँ पे स्कूल? वहाँ पे है क्या? अच्छा, चलो बाय बाय. बाय बाय। तो कहाँ पे रहता है तो? दवाखान्यात जातात ना पुढे. ते डॉक्टर वाटतं फोन होता. तब्येत चांगली म्हणते ती. हो का? तुला ऑफिस फोन त्याला. हो हो. येऊ बाई, उतरले फोन लावतो. सावकाश जा. हो. तर मित्रांनो, एंड करतोय मी या व्हिडिओचा. एका सरपंचाचा फोन आला होता तिथून दादांना, हर्षवर्धन दादांना, आणि तो रडत होता, कारण की ती परिस्थिती त्याच्याकडून हँडल होत नव्हती आणि लोक पॅनिक झालेली होती. एका फोनमुळं या ठिकाणी यावं लागलं. आता परतीच्या प्रवासात आहोत, सर्व काही स्टेबल करून चाललो आहे, यंत्रणा आहे आणि सर्वजण आता म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचं आता हास्य सांगून जात आहे
की नाही आता सगळं काही ओके आहे. म्हणजे दादा हे औषधीचं काम दादांनी केलं सरळ सरळ. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ खूप कष्टानं बनवलेला आहे. कष्ट लागलेच, घ्यावेच लागले, कारण की ते कष्ट घेतल्याशिवाय जमलंच नसतं. त्याच्यामुळं लाईक करा म्हणणार नाही, पण खरंच जर आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.